काल शाळेत का नाही आलास? गुरुजी, मी विद्यार्थी आहे, पिऊन नाही. मी काही ते साफसफाई करायला येऊ? काल रविवार होता. सॉरी शनिवारी का नाही आलास? शनिवारी मी शाळेत यायला निघालो होतो सर, पण माझ्याकडे एकच पॅन्ट आहे ना, आणि आईने नेमकी ती धुवायला टाकली होती म्हणून नाही आलो. हो का? मग शुक्रवारी का नाही आलास? शुक्रवारी पण मी शाळेत यायला निघालो होतो सर. तुमच्या घरापर्यंत येऊन पोचलो तर तुमचं धोतर सुकायला टाकलं होतं. मला वाटलं तुम्ही येणार नाही. का? अरे बंडू, रोज रोज दांड्या मारायला तुला नवीन नवीन कारणं सुचतात तरी कशी रे? नाही सुचत ना सर, म्हणून तर आज आलो. अरे बंडू, तू असा का वागतोस? तुला शाळेत यायला का नाही आवडत? अरे जेव्हा बघा तेव्हा त्या व्हिडिओ पार्लर मध्ये पडलेला असतोस. इथे एसी असतो ना सर, इथे नाहीये. का? तुला एसी लागतो का? बस लागते. अरे बंडू, या चाचणी परीक्षेत तू फेल कसा झालास? ते तुम्हालाच माहित ना सर, तुम्हीच पेपर तपासतात ना. बंडू, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. काय सांगू सर, सीमा प्रश्न, हरभजनवरची बंदी, परप्रांतीयांची घुसखोरी, यामुळे माझं अभ्यासात लक्षच लागत नाहीये सर. हो का? मग या सगळ्या प्रॉब्लेम वर तू काय सोल्युशन काढलंयस? अभ्यासाच्या टेन्शनमुळे मी ह्याच्यावरती सोल्युशन नाही काढू शकलो सर. भारताचा एक सच्चा नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य नाही निभावू शकलो सर. अरे बंडू, परीक्षेत जेव्हा कारणे लिहा असं लिहिलेलं असतं तेव्हा ते प्रश्न का नाही सोडवत तू? कारण मला कारणे द्यायला आवडत नाही सर. बंडू, आता अति होतंय. तुला चांगलाच वटणीवर आणला पाहिजे. थांब, तुला 14वा रत्न दाखवतो. सर, माझ्यावरती ओरडू नका. मी तुमचा लाडका विद्यार्थी आहे ना, तुम्हाला हवासा वाटणारा. कोणी सांगितलं तू मला हवासा वाटतोस म्हणून? कारण तुम्ही मला वरच्या वर्गात कुठे जाऊ देता. अरे बंडू, तुला पास व्हावं वाटत नाही का? ते काय नाही, आजपासून मीच तुझा अभ्यास घेतो. मला तुझी वही दाखव. वही लवकर. ही घ्या. हे काय, फक्त नाव आणि इयत्ताच लिहिलंयस, बाकी वही कोरीच? तर मी फेल तर होणार आहे, पुढच्या वर्षी उपयोगी येईल ना. बंडू, तुला शिकावंसं वाटत नाही का रे? नाही. का? कारण शिकल्याने माणूस मरतो. शिकल्याने? हो. आमचा शेजारचा रामू दारू प्यायला शिकला आणि मेला. बंडू, ते काय नाही, आतापासूनच तुझा अभ्यास सुरू. मला सांग, तू कुठल्या राज्यात राहतोस? महाराष्ट्र. शाबास. आता मला महाराष्ट्राचं स्पेलिंग सांग. स्पेलिंग तसं असेल तर गोवा. ठीक आहे. मला सांग, शाहिस्तेखानाचा वध कोणी केला? जाऊ द्या ना सर, पोलिसांनी पण ती फाईल बंद केली. आपण कशाला दुसऱ्यांच्या लफड्यात पडा. जाऊ दे. ते मात्र अति होत आहे. ते काय नाही, तुझ्या आई वडिलांना शाळेत घेऊन ये. म्हणजे प्रौढ शिक्षण तेच सांगत होतो सर. आधी बेस पक्का करा. थांबा, मी माझ्या आई बाबांना घेऊन येतो. हा घंटा आणि वागते. मधली सुट्टी झाली सर, मी जातो. किती गुण भेटले? हबा, मानांची मान लाजले खाली जाणार नाही, उलट उंच होईल. आणि मानांच्या घराला आजपर्यंत कुणालाच एवढे गुण मिळाले नाही. एवढे गुण मी मिळवले आहेत. आबा, काय सांगतोस काय? हा आबा. किती गुण भेटले? आबा, 35.50%. म्हणून हे ढोल ताशे वाजतायत? नाही आबा, ते ढोल ताशे बाजूच्या गण्यासाठी वाजतायत. त्याला 80% मिळाले ना. अरे, मार्कांच्या स्पर्धेत माने पुन्हा कमी पडले. तुला काहीच वाटत नाही गाढवा? नाही आबा नाही, आपण जिंकलोय. अरे, तुझं गणित कच्चं हाय मला ठाव होतं, पण इतकं कच्चं हाय मला ठाव नव्हतं. अरे माझ्या गबरू, 80% कमी का 35.50% कमी? पण आबा, 80%ला कोण ऍडमिशन देणार आहे? अरे 35.50%ला ऍडमिशन द्यायला तुझा बाप बसलाय का? अहो पण आबा, वाईट कोणाला जास्त वाटणार? हा, 35%ला कोण ऍडमिशन देतच नाही, आणि 80% मिळून सुद्धा ऍडमिशन मिळाली नाही तर वाईट कोणाला वाटणार? वाटणार ना. बर, मला सांग, पुढे काय करणार आहेस? आमचे आबा म्हणाले होते की पोराला 80% मार्क 10वीत मिळाले तर मिठाई वाटायची. तुम्ही पण वाटा. कानफळात देऊ का? आणि 35.50% मार्क भेटले
तर डोक्यावर बंदूक लावायची. काय आहे 80% पोराला मार्क भेटले तर काय नाही बँकेत तरी लागतो, पण 35.50% भेटले ना तर तो पोरगा तुमच्या डोक्यावर कधी बंदूक ठेवेल नियम नाही. तेव्हा सांग पुढं काय करणार हे. आबा मी श्यामक ड्रॉवरच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेणार आहे. कोणाच्या? श्यामक ड्रॉवर. हा कोणी? तो नाचा आहे, तो नाचायला शिकवतो. आबा मी चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी करायचं ठरवलंय. अरे 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 याला म्हणतात भिकेचे डोळे. अरे माण्यांच्या घरात आजपर्यंत गणेशोत्सवात सुद्धा कोणी नाचला नाही आणि तू त्या ड्रायव्हरच्या क्लासला जाणार आणि तिथं नाचणार. ते काय नाही, नगरसेवक माझ्या ओळखीचा आहे, त्याची चिठ्ठी आणतो, तू कॉमर्सला ऍडमिशन घे. नाही आबा, आबा मला लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. मला त्यांना माझ्या इशाऱ्यावर नाचवायचं आहे. अरे वा 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 माझ्या सोन्या, म्हणजे तुला काउन्सिलर व्हायचं आहे. नाही आबा, मला ट्रॅफिक हवालदार व्हायचं आहे. अरे 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 म्हणजे माझा पोरगा भर चौकात उभा राहून गाड्यांना हात दाखवताना दिसणार. ते काय नाही, नगरसेवक माझा ओळखीचा हाय, त्याची चिठ्ठी आणतो, तू BMS ला ऍडमिशन घे. आबा आपले मोठे आबा काय बोलले होते माहिती आहे? माझे आजोबा काय बोलले होते, हा पोरगा लय मोठा होणार, हा सतत लोकांच्या घराड्यात असणार, ह्याच्याकडे भरपूर पैसा असणार, लोकांचं पान ह्याच्याशिवाय हलणार नाही. अरे वा 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 माझ्या गबरू, म्हणजे तुला बिझनेसमॅन व्हायचंय. नाही कंडक्टर. निघाली कॉमेडी